डाळिंब पिकामध्ये बोरॉनचं काय कार्य आहे? बोरॉनचा स्प्रे हा कोणत्या स्टेजला केला पाहिजे? बेसल डोसमध्ये बोरॉनचं प्रमाण किती पाहिजे? ड्रीपमधून बोरॉनचं आपण प्रमाण काय काय ठेवलं पाहिजे? बोरॉन हे किती दिवसातून आपण स्प्रे केला पाहिजे बोरॉनचा? अशा विविध प्रश्नांची या ठिकाणी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोरॉनमुळे कोणकोणती डिफिशियन्सी येते किंवा तुमचे पाणी पिवळे होणे म्हणा, तुमच्या झाडाचा अपटेक करणं म्हणा, किंवा तुमच्या जी फुलाची सेटिंग पासून जे फळाची गाठ तयार होण्यापर्यंत बोरॉनचं काय काय कार्य असतं याविषयी आपण सर्व या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डाळिंबविषयक आपले भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. त्यातून तुमचा फायदा नक्की होणार आहे. मित्रांनो, बोरॉनचा वापर हा कोणत्या स्टेजला केला पाहिजे डाळिंब पिकामध्ये याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. जेव्हा तुमच्या चौकीमधून कळी ही बाहेर पडलेली असते त्यावेळेस तुम्ही स्प्रेद्वारे आणि खाली ड्रिपद्वारे या बोरॉनचा वापर करायचा आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कळी उमलली असते त्यावेळेस तुमच्या बोराचा वापर झाला तर तुमच्या ज्यावेळेस फळ सेटिंग अवस्था असते, जेव्हा तुमची फळाची गाठ बनत असते त्यावेळेस तुम्हाला जास्त ड्रॉपिंग झालेलं दिसत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही ड्रॉपिंगच्या वेळेस बोरांचा वापर केला तर त्यावेळेस तुमचा फायदा झालेला म्हणजे जास्त फायदा होत नाही, कारण लगेच ते अपटेक करणं शक्य नसतं झाडाला. त्यामुळे तुम्ही जेव्हा कळी उमलत असते ना त्यावेळेस तुम्ही बोरांचा वापर हा स्प्रेमधून किंवा ड्रीपमधून याचा वापर दोन्ही ठिकाणी वापर करायचा आहे. आणि जेव्हा कळी उमलत असते तेव्हा तुम्ही फवारणीद्वारे कमीत कमी त्याचं प्रमाण 1 घ्यायचं आहे 2 लिटर पाण्यासाठी. आणि तुम्ही जर ड्रिपनं सोडत असाल तर तुम्ही कमीत कमी त्याचं 500 ते 700 ग्रॅम पर्यंत तुम्ही कॅल्शियम संग बोरांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आणि जेव्हा तुमची फळ सेटिंग होऊन पूर्ण झालेली असते, जेव्हा तुमची बाग ही फळ विकास अवस्थेमध्ये गेलेली असते, तुमच्या बागेला हिरव्या कलरचा कलर थोड्या तुमच्या फळाशीला आलेला असतो, त्यावेळेस तुम्ही कमीत कमी ड्रीपमधून तुम्ही 1 किलोपर्यंत 750 ग्रॅम ते 1 किलोच्या दरम्यान तुम्ही ड्रीपद्वारे वापर करायचा. आणि स्प्रेचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते तुम्ही त्याचा स्प्रे वापरायचा आहे बोरॉनचा. आणि शक्यतो तुम्ही कॅल्शियम न घेता बोरॉन आणि कॅल्शियम हा वेगवेगळा स्प्रे कधी घेतलेला चांगला असतो. आणि मित्रांनो, याचा वापर हा तुम्ही बेसल डोसमध्ये योग्य वेळेस केला तर तुम्हाला याचा फायदा नक्की जाणवतो. आणि याचा बेसल डोसमध्ये तुम्ही वापर हा 200 झाडासाठी तुम्ही कमीत कमी 1.5 ते 2 किलो बोरांचा इस्तेमाल करू शकताय. सर्वात महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो, भरपूर शेतकरी हे तुमच्या बुरशीनाशक सोबत म्हणा किंवा फंगीसाइड सोबत म्हणा किंवा PGR एखादा असेल तर त्यासोबत बोरांचा वापर करतात. तर नेमका आपण कोणत्या औषधासोबत बोरांचा वापर केला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला सांगतो. तुमचं फॅन्टॅक असू द्या किंवा दुसरं कोणतंही राजनंदिनी म्हणा, शक्तिमान म्हणा, दुसरं कोणतंही तुमचं PGR असू द्या, यासोबत तुम्ही वापर केला तर चालतो. आणि तुमचं बुरशीनाशक आणि कीटकनाशक यासोबत तो वापर केला तर काय अडचण नाही बोरांची. तर माझ्या तर मनानुसार तुम्ही फक्त PGR सोबत बोरांचा वापर केला तर तुम्हाला योग्य तो रिझल्ट किंवा 100% रिझल्ट तुम्हाला भेटत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रेस्ट पिरियडला पण बोरांचा आणि कॅल्शियमचा हात तुमच्या बागेला पडला पाहिजे. त्याशिवाय तुमच्या बागेमध्ये तुमची अन्नद्रव्याची कमतरता म्हणा किंवा जी तुमच्या डिफिशियन्सी बोरांची जाणवत असते रेस्ट पिरियडला, ती तुमची रेस्ट पिरियडची कमतरता ही भरून काढली जाते बोरॉन आणि कॅल्शियमच्या तुमच्या वापरामुळे. तर मित्रांनो, बोरांची सध्याची किंमत ही कमीत कमी 1 किलोसाठी तुम्हाला 200 ते 300 रुपयाच्या दरम्यान ही तुम्हाला 1 किलो बोरॉन हे भेटत असतं. आणि तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे आपल्याला कळवायचा आहे. तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.